गुड इव्हिनिंग. काल आपण 12 नंबर पर्यंतचे प्रॉब्लेम झाले होते. तर आज एक 13 नंबरचा प्रॉब्लेम मी समजून सांगतो आणि मग मात्र तुमची तिथून पुढे टेस्ट सुरू होणार आहे बरं का. आज आज भरपूर प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचेत. मग आपण आन्सर चेक करणार आहे. तुम्हाला सोडवायचेत, मग आपण आन्सर चेक करणार. ठीक आहे, लक्ष द्या. 13 नंबरचा प्रॉब्लेम आहे. दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवर? 13 नंबरचा प्रॉब्लेम दिसतोय सगळ्यांना? थंब येऊ द्या जरा. ओके, दिसतोय 13 नंबरचा प्रॉब्लेम. नाही दिसत आहे का? हॅलो, दिसतोय ना? ओके ओके ओके. ठीक आहे. 13 नंबरचा प्रॉब्लेम असा आहे का इव्हॅल्युएट इंटिग्रेशन एक्स क्यूब रूट एक्स डीएक्स. ओके, आन्सर काढायला घेतो मी. लक्ष द्या तुम्ही. त्याच्या आधी तुम्हाला मी काही नियम समजून सांगतो. एक्सपोनेन्शियलचे नियम आहेत जे तुमचे स्कूल लेवलला झालेले आहेत. की सगळ्यात मेन म्हणजे स्क्वेअर ऑफ एक्स म्हणजेच असतो एक्स रेश टू 1/2. तो जर का क्यूब रूट ऑफ एक्स आला कधी, त्याचा अर्थ काय होतो का एक्स रेश टू 1/3. ते जर का फोर्थ रूट ऑफ एक्स आलं तर त्याचा अर्थ काय होतो एक्स रेस टू 1/4. म्हणजे याच्यावरून आपण एक कॉन्क्लुजन काढलं, एक निकष काढला, एक रिझल्ट काढला की जर का एक्सचं यंत्र रूट घ्यायचं असेल तर त्याचा अर्थ काय होणार आहे का एक्स रेस टू काय असणार आहे 1/n. ओके, मग हे आपलं स्कूल लेवलला तुम्ही शिकलेले ही गोष्ट काय की इथं लिहितो मी रूट एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 1/2 नंतर क्यूब रूट ऑफ एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 1/3 आणि त्याच्यावरून nth रूट ऑफ एक्स इज इक्वल टू काय असणार आहे एक्स रेस टू 1/n. ही गोष्ट अशी का ती आपल्याला माहिती आहे समजा. ठीक आहे, अजून एक गोष्ट अशी होती तर समजा बेस ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन जर का आला, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन जर का आला तर त्याचा होतो ए रेस टू एम प्लस एन. माहिती का? हे कोणाला माहिती होतं रे? हे माहिती होतं म्हणतोय. वा, ठीक आहे ठीक आहे. अजून अजून बाकीच्यांना? अरे बऱ्याच जणांना माहिती, बऱ्याच जणांना माहिती. ठीक आहे ठीक आहे, छान छान. ओके, की ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. ओके, ह्या गोष्टी आपल्याला माहिती. आता दिलेल्या क्वेश्चनचं सोल्युशन काढू. तिथे ह्या गोष्टी लागणार आहेत म्हणून मी तुम्हाला एक रिकॉल करून दिल्या की काय करणार सोल्युशन. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स रेस टू 3 अपॉन रूट एक्स डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 3 इंटू सांगा आता रूट एक्स. रूट एक्स म्हणजेच काय आला हे बघा इथं. रूट एक्स म्हणजेच काय की 1/, एक्स रेस टू 1/2. एक्स रेस टू 1/2 डीएक्स इज इक्वल टू. आता हा रूल बघा इथला ब्रॅकेट केलाय बघा की ह्याचा पण बेस एक्स आहे, ह्याचा पण बेस एक्स आहे. तर पॉवरचे काय करावं लागणार आपल्याला तिथं ऍडिशन करावं लागणार आहे. ठीक आहे, मग काय होईल इंटिग्रेशन एक्स रेस टू 3 प्लस 1/2 डीएक्स. ओके, आता 3 प्लस 1/2 करायचंय. मी परत एकदा साईडला येतो थोडं रफ वर्क करण्यासाठी का 3 प्लस 1/2. आता ही ऍडिशन कशी करतो आपण जोपर्यंत ह्याचा आणि ह्याचा बेस सारखा होत नाही तोपर्यंत ही ऍडिशन करणं पॉसिबल नाही. आता 3चा बेस काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1. मग मी काय केलं आता ह्याचा बेस 2 आहे ना तर ह्याचा पण 2 करायचा आहे. तर मग डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय केलं. काय भेटलं आपल्याला
का 6/2 प्लस 1/2. मग खालचा 2 एकदाच लिहिला. 6 प्लस 1 किती आला? 7. 7/2. मग काय भेटलं आपल्याला? एक सेकंड. इज इक्वल टू इंटिग्रेशन x⁻7/2 dx. ही स्टेप समजली का रे सगळ्यांना? अरे हे ऍडिशन कशी करतात येत होतं ना तुम्हाला आधीच. अरे बाकीचे काही रिप्लाय देत नाहीत राव. हम्म. ओके, येत होतं तुम्हाला आधीच. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता हा जो इंटिग्रेशन आहे, हा आपल्याला पहिल्याच फॉर्म्युला सोडावा लागणार आहे बघा. एक्स आणि त्याच्या पॉवर मध्ये काहीतरी व्हॅल्यू आली आहे. मग काय होईल इथं? इज इक्वल टू x⁻7/2 प्लस 1 अपॉन 7/2 प्लस 1 प्लस c. आता आपल्याला काय करायचंय? परत एकदा ऍडिशन करायची 7/2 प्लस 1 ची. परत साईडला आलो मी. साईडला परत एकदा ऍडिशन करतो का 7/2 प्लस 1. परत एकदा बेस सारखे करावं लागतील. काय होईल? 7/2 याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं, काय झालं? हा 2/2. हा 2 आहे तसंच ठेवला. 7 प्लस 2 किती होतो? 9/2. म्हणजेच काय भेटलं आपल्याला? इज इक्वल टू x⁻9/2 डिवायडेड बाय 9/2 प्लस. आता हा डिवाइड मध्ये डिवाइड झालाय. त्याला जर मल्टिप्लाय करायचं त्याचा आपण काय करत असतो? रेसिप्रोकल करत असतो. काय होऊन जाईल मग? 2/9 x⁻9/2 प्लस c आला आय. समजलंय का? परत ऐकायचंय. रेसिप्रोकल कसं केलं? रेसिप्रोकल कसं केलं? हे बघ. हे बघ. a/b डिवायडेड बाय c/d असं जर का असेल तर आपण काय करतो? a/b आणि डिवाइड जर का मल्टिप्लाय मध्ये कन्वर्ट करायचंय तर खालचा जो c/d आहे का त्याचा रेसिप्रोकल करायचा, तो होतो d/c. ह्या रूलनी खाली 9/2 आलता ना, तर त्याचा रेसिप्रोकल केला, तो काय झाला? 2/9 झाला. ओके, चला परत एकदा ऐका. परत एकदा पहिल्यापासून समजून सांगतो हा क्वेश्चन. ठीक आहे, परत पहिल्यापासून सांगतो. थोडा अवघड क्वेश्चन होता, मान्य आहे. आता मी रेड पेननी त्याच्या खाली लाईन मारत चालतो जिथं जिथं आपण चाललो तिथं. आता क्वेश्चन लिहिला आपण का आय इज इक्वल टू लेट आय इज इक्वल टू x⁻3 रूट एक्स. ओके, मग आपल्याला माहिती आहे का हा जो रूट एक्स आहे, हा जो रूट एक्स आहे त्याचा अर्थ काय होतो? x⁻1/2. मग रूट एक्स ला कन्वर्ट केलं x⁻1/2 मध्ये. नंतर आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन संख्यांचे बेस सारखे त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आलंय तर त्यांच्या पॉवरची ऍडिशन करायची असते. हा फॉर्म्युला बघायचा. हा अप्लाय केला आपण ह्या स्टेपला की 3 आणि 1/2 चे काय करावं लागले आपल्याला इथं? या दोघांची तर काय केली आपण? ऍडिशन. आता जेव्हा ह्या दोघांची ऍडिशन करायची होती तेव्हा आपल्याला त्या दोघांचा डिनॉमिनेटर सारखं करणं गरजेचं होतं. तो डिनॉमिनेटर सारखा केला आपण इथं आणि त्याची ऍडिशन काय आली? 7/2. ओके, आले का इथपर्यंत? 7/2 पर्यंत. नंतर मग आता हा जो 7/2 आहे तो पहिला फॉर्म्युला x⁻n+1 अपॉन n+1 प्लस c. त्या फॉर्म्युल्याने काय झालं इथं? 7/2 प्लस 1 अपॉन 7/2 प्लस 1 9/2 अपॉन 9/2 झाला इथं. ऍडिशन करण्यासाठी परत एकदा आपल्याला त्यांचा डिनॉमिनेटर सारखा करावा लागला, इथं केला.
ऍडिशन केली. आता इथं 9/2 आहे, इथं पण 9/2 आहे, पण ते दिसायला खूप असं वाटतंय काही न्युमरेटर, त्याच्या खाली डिनॉमिनेटर, त्याच्या खाली पर डिनॉमिनेटर. त्यामुळे जी खालची साईड आहे तिला मल्टिप्लाय केलं. इकडे मल्टिप्लाय करताना काय करायचं असतं, जर का एखादी गोष्ट डिवाइड मध्ये असेल तिला मल्टिप्लाय मध्ये आणायचं, तर त्याचा काय करावा लागतो, रेसिप्रोकल. मग 9/2 आता त्याचा रेसिप्रोकल करून काय झालं इथं 2/9 झालं. आता समजलं की व्यवस्थित? ठीक आहे, छान. ओके, पुढचा क्वेश्चन आता तुम्हाला सोडवायचा आहे. घ्या 14 नंबरचा क्वेश्चन. चला 14 नंबरचा क्वेश्चन घ्या सगळ्यांनी सोडवायला. लगेच 2 पैकी मार्क द्यायचे, स्वतःला काय पडतील ते आपण चेक करू किती मार्क पडतात. आपण आहे ना आता 14 पासून ते 10 क्वेश्चन कुठे होते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 20 मार्काची टेस्ट समजा तुमची अशी एक प्रकारे इथपर्यंत यायचं आपल्याला 23 पर्यंत. बघू पुन्हा किती मार्क पडतात. तुम्ही सोडवायचं, प्रत्येक क्वेश्चनला आपण 1-1 मिनिट वेळ देऊ. तुम्ही सोडवायचं, मग मी सोडून दाखवणार. 15 घ्यायचा, तुम्ही तुमचं सोडवायचं, मग मी सोडून दाखवणार. असं करत करत 23 पर्यंत पोहोचू. आणि मग 23 झालं का तुम्ही मला मेसेज करून सांगा की 20 पैकी किती पडले ते. ठीक आहे, चिटिंग नाही करायची बरं का. चला तुमचा 14 नंबरच्या क्वेश्चनचा टाइम सुरू झाला आता. 14 नंबर. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ई रेस टू एक्स मायनस 2 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ई डीएक्स. उत्तर कोणी सांगणार नाही आता, तुमचं तुम्हाला चेक करायचंय फक्त बरं का. बरोबर 1 मिनिट झाला का मी सोडून दाखवणार आहे. काय झालं, स्क्रीन दिसत नाहीये? काय म्हणली तेजस्वी? संपला टाइम, संपला टाइम, संपला टाइम, संपला. थांबून घ्या, थांबून घ्या, थांबून घ्या. कोणीच लिहिणार नाही आता. आता फक्त तुम्हाला तुम्हाला तुमचे गुपचूप मार्क द्यायचे. सोल्युशन काय केलं आपण, लेट I is equal to integration e raised to x minus 2 raised to x plus x raised to e dx. किती टर्म आहेत, 1 2 आणि 3. इंटिग्रेशन पण 3दा घ्यावं लागेल. पहिलं होईल इंटिग्रेशन e रेस टू एक्स dx मायनस इंटिग्रेशन 2 रेस टू एक्स dx प्लस इंटिग्रेशन x रेस टू e dx. ओके, सांगा इंटिग्रेशन ई रेस टू एक्स काय असतो, ई रेस टू एक्स. नंतर 2 रेस टू एक्स सेकंडनी काय होईल, 2 रेस टू एक्स अपॉन लॉग 2 लॉग 2. आणि एक्स रेस टू पहिल्या फॉर्म्युल्याने काय होईल, एक्स x रेस raised टू to e plus 1 upon e plus 1. e plus 1. प्लस सी. हा आला 14व्याचा आन्सर. तुमच्याकडे नोंद ठेवा, तुमचं काय चुकलंय काय बरोबर आहे. मला नको, मला डायरेक्ट मी शेवट तुम्हाला फायनल मार्क्स विचारणार आहे. ओके, जायचं पुढं.
चला 15 नंबरचा क्वेश्चन त्याच्या खालीच लिहितो, म्हणजे कसं आहे, जरी हा पुन्हा लिहायचा असेल तर लिहून देऊ आपण त्याला. 15 नंबरचा क्वेश्चन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x raised to 4 plus 3 raised to x minus 4x raised to e plus 17 dx. 15 नंबरचा क्वेश्चन. ओके, टाइम झाला. लेट I is equal to integration x raised to 4 plus 3 raised to x minus 4x raised to e plus 17 dx is equal to. ओके, आता 4 टर्म दिसत आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर इंटिग्रेशन पण किती घ्यावं लागणार आहे आपल्याला? 4दा. पहिलं इंटिग्रेशन असणार आहे एक्स रेस टू 4 dx च मध्ये प्लसचं साइन. दुसरं इंटिग्रेशन असणार आहे 3 रेस टू एक्स dx च मध्ये मायनस साइन. तिसरं इंटिग्रेशन असणार आहे 4x रेस टू e dx च मध्ये प्लस साइन. इंटिग्रेशन असणार आहे 17 dx च. ओके, इज इक्वल टू, आता पहिल्यात जर का जे बाहेर काढलं, आपलं पहिला फॉर्म्युला वापरला, तर काय होईल? एक्स रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 म्हणजे एक्स रेस टू 5 अपॉन 5 प्लस दुसऱ्यात काय होईल? 3 रेस टू एक्स अपॉन लॉग 3. 3 रेस टू एक्स, प्रसाद हुशार आहे, 3 रेस टू एक्स प्लस लॉग 3 मायनस, आता यातला जर का 4 बाहेर काढला, कारण कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंटला आपण काय करतो? इंटिग्रेशनच्या बाहेर काढत असतो. 4 बाहेर काढला तर इंटिग्रेशनच्या आतमध्ये शिल्लक राहील एक्स रेस टू ई डीएक्स प्लस याच्यातून जर का 17 बाहेर काढला, शिल्लक राहील इंटिग्रेशन ऑफ डीएक्स आणि पुढे येईल प्लस सी इज इक्वल टू एक्स रेस टू 5 अपॉन 5 प्लस 3 रेस टू एक्स अपॉन लॉग 3 मायनस 4. सांगा आता एक्स रेस टू ईचं परत पहिल्या फॉर्म्युल्याने काय होणार आहे? एक्स रेस टू ई प्लस 1 अपॉन ई प्लस 1 प्लस 17. इंटिग्रेशन ऑफ डीएक्स काय असतो? एक्स आणि प्लस सी. हा आला आहे. झालंय का लिहून? ओके, हम्म. 16 क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. 14 झाला, 15 झाला. थोडं 16 क्वेश्चन तुमचा टाइम सुरू झाला आता. क्वेश्चन असा आहे,
16 number. Evaluate integration 15x raised to 5 minus 5 raised to 5 plus 3e raised to x dx. चला सोल्युशन चला, टाइम संपला. लेट I is equal to integration 15x raised to 5 minus 5 raised to 5 plus 3e raised to x dx. 3 इंटिग्रेशन होतील. पहिलं इंटिग्रेशन 15x raised to 5 dx मायनस दुसरं इंटिग्रेशन 5 raised to 5 dx प्लस तिसरं इंटिग्रेशन 3e raised to x dx. नंतर यातल्या ज्या ज्या कॉन्स्टंट टर्म दिसत आहेत त्या बाहेर निघतील. मग 15 आला बाहेर शिल्लक राहिला x raised to 5 dx मायनस, आता इथं 5 raised to 5 म्हणजे अख्खाच कॉन्स्टंट आहे. मग अख्खाच कॉन्स्टंट बाहेर काढला, शिल्लक राहिला इंटिग्रेशन dx, त्याच्यातून 3 आला बाहेर, शिल्लक राहिला e raised to x dx इज इक्वल टू 15. आता x raised to 5 म्हणजे पहिला फॉर्म्युला काय होईल, 5 प्लस 1 म्हणजे 6 अपॉन 6 मायनस 5 raised to 5, तसं इंटिग्रेशन ऑफ dx काय असतो, x प्लस 3 आहे तसा इंटिग्रेशन ऑफ e raised to x काय असतो, e raised to x प्लस c. आता तुमचं हे जरी आन्सर आलंय तरी ह्याला पूर्ण बरोबर द्या, किंवा तुम्ही जर का 3 भाग दिला इथं 3 2 जा 6 आणि 3 5 जा 15, म्हणजेच काय आला आन्सर 5/2 x raised to 6 मायनस 5 raised to 5x प्लस 3 raised to x प्लस. तुम्ही असं जरी केलंय तरी बरोबर द्या, पण मग तुम्ही असं केलं तर चांगलं राहील, म्हणजे समोरच्याला तुम्ही कॉन्फिडंट आहात हे वाटेल. ओके, सर तिथं 5:5 ची जागा 25 घेतलं तर परत एकदा बोल. तर 5:5 घेतली जागा आपण 5:5 चा डायरेक्ट आन्सर काढून लिहिलं तर किती येतं 5 raised to 5? हम्म, 3125. मग हे लिहिणं सोपं आहे का 5 raised to 5 ठेवणं सोपं आहे? चांगलं कोणतं वाटतंय? 5:5. मग तेच ठेवायचं. बरोबर ते पण आहे, तुझे म्हणतोय ते पण बरोबरच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मग याचा अर्थ त्यांचं असं वाटेल त्यांना की ह्यांनी हे कॅल्क्युलेशन करताना कॅल्क्युलेटर वापरलंय, ज्याची जिथं वापरायची गरज नाहीये. जिथं वापरायची गरज नाही तिथं कोणीच नाही वापरायचं आपल्याला कॅल्क्युलेटर. ओके, बोल गणेश. गणेशने हात रेज केलाय, काय म्हणणं आहे गणेश? डाऊन बी केला का? ठीक आहे, चालतंय घ्या पुढं. 16 नंबर झाला, 17 नंबरचा क्वेश्चन.
हे लिहायचं आपण ते लिहून घ्या, त्याचं राहिलं ते लिहून घ्या. थांबा थांबा रे, गडबड नका करू. याचं लिहायचं त्यांना लिहू द्या. फक्त लिहून झाले की थंब टाकत चाला म्हणजे पुढे जायला. ठीक आहे, चला घ्या 17 नंबर. आणि लिहायचं राहिला असेल तर माईक चालू करून सांगत चला की सर थांबा, लिहू द्या. इव्हॅल्युएट ई रेस टू 2 log x प्लस ई रेस टू x log a dx. तुमचा टाइम सुरू झालाय. हा क्वेश्चन बऱ्याच जणांना नसेल जमल बरं का, थोडं लॉगॅरिथमची गरज आहे याच्यात. चल एक तुम्हाला हिंट म्हणून देतो की लॉगॅरिथम मधला एक रूल सांगतो का लॉग m रेस टू k जर का असेल तर त्याचा होतो k लॉग m. म्हणजे हा जो k पॉवर मधला m च्या पॉवर मध्ये ना, लॉग मधल्या m च्या पॉवर मध्ये, तर आपण काय करतो लॉगच्या पुढे फेकतो असं. हिंट आहे तुमच्यासाठी या क्वेश्चन सोडवण्याची. ओके ठीक आहे, चालतंय. चल दाखव तुम्ही सोडून. सोल्युशन लेट I is equal to integration e raised to 2 log x plus e raised to x log a dx is equal to. आता दोन इंटिग्रेशन करावं लागणार आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला आता एक रूल शिकवला का जर का लॉगच्या पुढे काय असेल तर ते लॉगच्या आतमधले जी काय असते पॉवर असते. मग इंटिग्रेशन इथं काय झालं ई रेस टू लॉग एक्स स्क्वेअर प्लस ई रेस टू लॉग ए रेस टू एक्स लॉग ए रेस टू एक्स dx. नंतर तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती जी की कालच पाहिली होती आपण की हा ई आणि हा लॉग एकमेकांना कॅन्सल होते. ही ई आणि हा लॉग एकमेकांना काय होते कॅन्सल, आणि शिल्लक काय राहतं फक्त एक्स स्क्वेअर प्लस ए रेस टू एक्स डीएक्स. काल झालं आपल्या विषयावर बोलणं. 3 का 4 नंबरचा प्रॉब्लेम होता बघा, आठवतंय का? कोणाला आठवतंय?
उचका एकदा वही उचका, चला काढा 2-3 नंबरचा प्रॉब्लेम काढा म्हणजे आठवलं लगेच. एकालाच आठवलंय फक्त. आता याचे किती इंटिग्रेशन करावं लागतील? 2 इंटिग्रेशन. पहिलं होईल एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस दुसरं होईल ए रेस टू एक्स डीएक्स. एक्स स्क्वेअरचा पहिल्या फॉर्म्युल्याने काय होईल? एक्स रेस टू 3/3. ए रेस टू एक्स काय होईल दुसऱ्या फॉर्म्युल्याने? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए आणि प्लस काय आला? सी. हा भेटला आहे. द्या. हम्म. 18वा क्वेश्चन. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन cosec x मायनस कॉट एक्स डीएक्स. चला तुमचा टाइम सुरू झाला. हे बघा चला. लेट I is equal to integration cosec x मायनस कॉट एक्स डीएक्स. आता याचे तुम्ही 2 इंटिग्रेशन केले असतील. पहिलं इंटिग्रेशन केलं असेल कोसेक डीएक्स साठी आलं आणि दुसरं असणार इंटिग्रेशन कॉट एक्स डीएक्स. सांगा आता इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स चा फॉर्म्युला काय होता? लॉग ब्रॅकेट मध्ये कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. मायनस कॉट एक्स काय असतं? लॉग साइन एक्स प्लस सी. एवढं सोपं आन्सर आहे.
19 नंबरचा क्वेश्चन. 19 नंबरचा क्वेश्चन असा आहे, इव्हॅल्युएट 19 नंबर इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x⁴ प्लस 8 sin x dx. तुमचा टाइम सुरू झाला आहे. संपला, टाइम संपला. चला सोल्युशन. लेट I is equal to integration x⁴ प्लस 8 sin x dx. आता याचे आपल्याला दोन इंटिग्रेशन करावं लागतील. काय होईल? इज इक्वल टू पहिल्या इंटिग्रेशन मध्ये x⁴ dx प्लस दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये 8 sin x dx. सांगा मग आता x⁴ च काय होतं? पहिल्या फॉर्म्युलेट काय होईल त्याचं? x⁵ x⁵ प्लस दुसऱ्या इंटिग्रेशन मधून 8 आला बाहेर, शिल्लक राहिला इंटिग्रेशन sin x dx प्लस c. आता शेवरन इज इक्वल टू आलं x⁵ प्लस 8. आता साइन एक्स इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स आणि मायनस नंबर, त्यामुळे आपण त्याला कशात लिहिला एकदा ब्रॅकेट, कारण चुका नको व्हायला. त्यामुळं मायनस नंबरला नेहमी आपण कसं लिहितो, म्हणजे मागच्या सेमिस्टर पासून तुम्ही तुम्ही ऐकलेलं आहे, निगेटिव्ह नंबरला त्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं, निगेटिव्ह नंबरला त्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं. ती सवय ह्या सेमिस्टरला पण तशीच कायम ठेवा बरं का. निगेटिव्ह नंबर आला की आपल्याला कशात लिहायचा आहे, तो ब्रॅकेट मध्ये लिहायचा. ओके. मग आता पुढं इज इक्वल टू फायनल आन्सर. आता I इज इक्वल टू x⁵ हा प्लस आहे, हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस 8 cos x प्लस c. तुमचा आन्सर इथपर्यंत आलंय, सेकंड लास्ट स्टेप पर्यंत बरोबर आहे, लास्ट स्टेप पर्यंत आलंय, अजून जास्त बरोबर आहे. चल 19 झाला, 20 20 20 20चा क्वेश्चन तुमच्या समोर. ट्वेंटी नंबर आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e⁻x -5 tan x dx. मग काय केलं तुम्ही? लेट
I is equal to integration e raised to x minus 5 tan x dx. दोन इंटिग्रेशन होतील. पहिलं इंटिग्रेशन असणार आहे e raised to x dx. दुसरं इंटिग्रेशन असणार आहे 5 tan x dx. आता e raised to x चं इंटिग्रेशन काय असतं? e raised to x मायनस, आता 5 बाहेर काढावं लागेल आपल्याला. काय शिल्लक राहील आपल्याकडं? tan x dx plus c. मग therefore I is equal to e raised to x minus 5. इंटिग्रेशन ऑफ tan x काय असतो? log ब्रॅकेट मध्ये sec x plus c. हे भेटले आन्सर. झाला 20 नंबर पर्यंत आले सगळे? ठीक आहे, ठीक आहे, ठीक. 20 नंबर पर्यंत आले. परत ऐकायचं. ओके. किती इंटिग्रेशन आहेत? किती टर्म आहेत त्याच्यात? 2 टर्म आहेत. पहिली टर्म e raised to x वाली, दुसरी टर्म 5 tan x. दोन टर्म कोणत्या साईडने जोडलेले इथं? मायनसने. त्यामुळे बघा इथं आलं इंटिग्रेशन e raised to x, इथं आलं इंटिग्रेशन 5 tan x, आणि मध्ये आलं हे मायनस साईन. ओके. e raised to x चं काय होतं? e raised to x. याच्यातून हा 5 काढला इथं बाहेर. हा 5 आला बाहेर, काय उरलं? इंटिग्रेशन ऑफ tan x. आणि मग e raised to x आहे तसा 5, आणि इंटिग्रेशन tan x काय असतो? फॉर्म्युला आहे आपल्याकडं log sec x plus c. समजलं का? किती नंबरचा क्वेश्चन आता? 21. 21. Evaluate integration 4 sec x plus 2 cos x dx. Let I is equal to integration 4 sec x plus 2 cos x dx. किती टर्म दिसत आहेत? 2 टर्म. इंटिग्रेशन पण किती वेळा घ्यावं लागणार आहेत? 2 इंटिग्रेशन घ्यावं लागणार. काय होईल? पहिलं इंटिग्रेशन 4 sec x dx प्लस इंटिग्रेशन 2 cos x dx. आता 4 sec x मधून 4 काढलं बाहेर, शिल्लक राहिलं इंटिग्रेशन ऑफ sec x dx. इथून 2 काढलं बाहेर, शिल्लक राहिलं इंटिग्रेशन ऑफ cos x dx. 4 sec x चं इंटिग्रेशन काय असतं? लॉग ब्रॅकेट मध्ये sec x प्लस tan x प्लस 2 cos x चं काय असतं? लॉग cos x चं असतं sin x प्लस c. हे आलं 21चा आन्सर. आता 22 नंबरचा क्वेश्चन. Evaluate
इंटिग्रेशन x raised to 4 minus 2 upon x plus 8 dx. Let I is equal to integration x raised to 4 minus 2 raised to x plus 8 dx. तीन टर्म आहेत, तीन इंटिग्रेशन होईल. पहिलं इंटिग्रेशन x raised to 4 dx मायनस दुसरं इंटिग्रेशन 2 अपॉन x dx प्लस थर्ड इंटिग्रेशन 8 dx. ओके, पहिला फॉर्म्युला वापरला, काय झालं इथं x raised to 5 अपॉन 5 मायनस 2 काढला बाहेर, शिल्लक राहिला 1 अपॉन x dx प्लस 8 बाहेर काढला, शिल्लक राहिला इंटिग्रेशन ऑफ dx आणि पुढे आला प्लस c आणि मग देअरफॉर I इज इक्वल टू x रेस टू 5 अपॉन 5 मायनस 2 इंटिग्रेशन 1 अपॉन x काय असतो लॉग x प्लस 8 इंटिग्रेशन ऑफ dx काय असतो x प्लस c. आला असेल ना आन्सर? आता लय लांबपर्यंत आला, आता बरोबर यायला पाहिजे सगळ्यांचे हो आन्सर बरं सर. का. आणि आता फॉर्म्युले कमीत कमी पाहिजे, सवय लागली पाहिजे नाही आता. आता ह्या प्रॉब्लेम ते काही फॉर्म्युला पाहिजे नकोय. पडलाय फरक? हॅलो, ठीक आहे. आणि आपल्या टेस्ट मधला शेवटचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 10 म्हणजे 23 नंबरचा क्वेश्चन. 23 evaluate integration 4 upon 1 plus x square minus cosec square x dx. बघा, let I is equal to integration 4 upon 1 plus x square minus cosec square x dx. दोन इंटिग्रेशन होती. पहिलं इंटिग्रेशन 4 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx मायनस दुसरं इंटिग्रेशन cosec स्क्वेअर x dx. पहिले इंटिग्रेशन मधून 4 ला काढलं बाहेर, कॉन्स्टंट आहे ना 4 बाहेर निघल, शिल्लक राहील 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन ऑफ cosec स्क्वेअर x काय होतो मायनस कॉट एक्स आणि प्लस. बघा मायनस आला का परत त्याला काय टाकला एक ब्रॅकेट टाकला, असं ब्रॅकेट टाकायचं मायनस आलं मग काय होईल इज इक्वल टू 4. हा काय होईल इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय असतो टॅन इनवर्स एक्स मायनस मायनस काय होईल प्लस कॉट एक्स प्लस सी. आला आय. तुमचे तुमचे जे मार्क आहेत तुम्ही दिलेले ते मेसेज मध्ये टाका, मला कळू द्यात कोणाला किती मार्क पडलेत, किंवा तुम्हाला तुमचा माईक ओपन करून सांगायचे तरी चालेल. पटपट टाका फक्त. 12 पडले. ओके, छान. अजून 16. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून वाढवायचे आपल्याला, आता उद्या 20 पर्यंत जायचंय. उद्या उरलेले क्वेश्चन असेच घेऊ आपण. अजून 13. 13 कस काय पडतील? अरे 2 मार्क्सला एक क्वेश्चन होता ना रे. 18 पडलेत कोणाला तरी. नाव काय तुझं रे?
18 पडल्याचा मेसेज टाकलाय. बापरे, गणेशला तर 20 पैकी 20. अरे वा, शिवकन्याला 14. छान, भारी भारी. ओके, प्रणव नाव आहे. ठीक आहे ठीक आहे. प्रणवला 18 मार्क पडलेत. छान छान छान, भारी. ठीक आहे, गुड नाईट. भेटू आपण उद्या. उरलेले क्वेश्चन जे आता 23 पर्यंत झालंय ना आज, उद्या 24 पासून 34 पर्यंत जायचंय उद्या आपल्याला. ओके, गुड नाईट.